नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, राजकारणी हे किती जातीवादी असतात किंवा राजकारणी हे स्वतःच्या फायद्यासाठी कशा प्रकारे जे गरीब जनतेचे हक्क मारतात किंवा त्यासोबत मागासवर्गीय लोकांचे कसे हक्क मारतात हे आपण नेहमी पाहत आलोय. परंतु एखादा राजकीय नेता शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत असेल आणि आपल्या महाराष्ट्रातीलच लोकांचे हक्क मारत असेल आणि त्यातही बौद्ध समाजाच्या लोकांचे हक्क मारत असेल किंवा त्यांच्या जमिनी बळकवत असेल तर ही किती विचित्र बाब आहे. फक्त जमिनी बळकवत नाही तर सत्तेच्या जोरावरती ज्या जमिनीचा भाव जवळपास 1800 कोटींच्या आसपास आहे ती जमीन फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवरती मिळवतात. हा किती मोठा प्रमाणाचा जातीवाद आहे किंवा हा त्यांच्या मनामधील असणारा किती मोठा जातीबद्दलची घृणा आहे हे यावरून दिसून येते. तर मित्रांनो, कोणता नेता आहे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि संपूर्ण प्रकरण काय आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सत्तेचा वापर करायचा आणि इथल्या गरीब जनतेचा हक्क मारायचा किंवा सत्तेचा वापर करायचा आणि मागासवर्गीय लोकांच्या हक्कांना फाट्यावरती मारायचं असं नेहमीच काम या ठिकाणी चालू असतं. आणि यामुळे जे आहे नेहमीच आपण अशा गोष्टी पाहत आलेलो आहोत की सत्तेमुळे बाहुबली झालेले नेते जे आहेत ते असं काम करत असतात. तर मित्रांनो, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जे नेते आहेत अजित पवार यांचे जे पुत्र आहेत पार्थ पवार यांनी जे आहे थेट महारवतनाच्या जमिनीवरती ताबा केलाय किंवा महारवतनाची जी 1800 कोटींची जमीन होती ती फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवरती घेतलेली आहे. तर मित्रांनो, हे काय पहिलं प्रकरण नाही. या अगोदरही अशा अनेक गोष्टी घडवल्या गेलेल्या आहेत राजकारण्यांकडून. परंतु अजित पवार जे की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते स्वतः शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेत असतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असतात. परंतु हीच लोक जर असं वागायला लागली तर आपण काय करायचं. तर मित्रांनो, प्रकरण नेमकं काय आहे. आमेडिया होल्डिंग्स LLP या कंपनीचे जे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे डायरेक्टर आहेत, त्यांच्या या कंपनीने कोरेगाव पार्क मधील एक जमीन आहे महारवतनाची जिची बाजार किंमत 1800 कोटी रुपयांची आहे. परंतु त्यांनी ती जमीन आहे अवघ्या 300 कोटी रुपयांत खर्च करत विकत घेतलेली आहे. विशेष म्हणजे या कंपनीने स्टॅम्प ड्युटी म्हणून फक्त 500 रुपये मोजलेले आहेत. उद्योग संचालनालयाने जे आहे 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली. केवळ 27 दिवसात हा व्यवहार झाल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. आमेडिया कंपनीची कोरेगाव पार्कात जे आहे IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी आहे. पण कंपनीचं भांडवल केवळ 1 लाख रुपये आहे. तरी देखील त्यांनी एवढा मोठा व्यवहार कसा केला. आणि त्याचसोबत विरोधी पक्ष नेत्यांनी देखील जे अजित पवार व त्याचसोबत त्यांचे पुत्र असणारे पार्थ पवार यांना जे धारेवरती धरलेला आहे. कारण जर कुठल्या गोरगरीब जनतेचा हक्क मारला जात असेल तर ही किती विचित्र बाब आहे. तर याबाबत जे आहे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जे आहे त्या ठिकाणी पोस्ट केली. ते म्हणतात, मेवा भाऊंच्या राज्यात 1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये. उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची आमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे. या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजार मूल्य भाव असलेली जमीन फक्त 300 कोटीत कशी खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावा. गंमत तर पुढे आहे. एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर कंपनीने रिअल इस्टेटचे भाव गगनाला असलेला कोरेगाव पार्क पुणे या ठिकाणी चक्क IT पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी ही चालवलेली आहे. 1 लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, तेही महारवतनाची जमीन असताना. हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचं गमक कळून येईल. दुसरी बाब म्हणजे सरकारी यंत्रणा ही काय तत्पर झाली पहा. कमाल आहे. 22 एप्रिल 2025 रोजी आमेडिया कंपनीने IT पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयाने जे आहे या प्रकरणातील स्टॅम्प ड्युटी माफ केली आणि उद्योग संचालनालयाने जे आहे कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारले आहे आणि नियमात स्टॅम्प ड्युटी माफ देखील केलेली आहे. यावर कळस म्हणजे 27 दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे तिकडे झाला आहे. आणि या 40 एकराच्या जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त 500 रुपये. फुले शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचे व महारवतनाच्या जमिनी खिशात घालायच्या, हा अजितदादांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे का, अशा प्रकारची पोस्ट आहे अंबादास दानवे यांनी केलेली आहे. परंतु मित्रांनो, आता प्रश्न हा उपस्थित राहायला लागलेला आहे, जी मंडळी सत्तेत आहे किंवा जे सत्तेमध्ये फक्त छोटे मोठे एखादं मंत्री खातं नाही तर महाराष्ट्राचे अक्षरशः उपमुख्यमंत्री आहे, अशी व्यक्ती जर अशा प्रकारचे कारनामे करत असेल तर या ठिकाणी असणाऱ्या महारवतनाच्या जमिनी काय सेफ राहणार आणि यासोबत मागासवर्गीय लोकांचे हक्क का मारले नाही जाणार, असा प्रश्न उपस्थित राहायला लागलेला आहे. तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.